मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या झुंजार लेखणीतून साकार झालेली एक मराठी कथा. कथेचं शीर्षक आहे बरबाद्या कंजारी. चला तर ऐकूया कथा बरबाद्या कंजारी. चला जा, कापा माझा कान, मी रडत नाही. बरबाद्या गरजला. त्याने एक बैठक मारली, दंड थोपटून गिरकी घेतली. सर्व मोठमोठे पंच सरपंच चकित झाले. स्वतः बरबाद्याने कान कापण्याची मला भीती नाही असे शेवटी सर्वांना सांगून टाकले. पंचांनी निकाल दिला. बरबाद्याचा कान कापण्याची तयारी झाली. एका बाजूने BBCI रेल्वे चर्च गेटकडे धावत होती आणि दुसऱ्या बाजूने GRP कल्याणकडे पळत होती. त्या दोन्ही लोहमार्गांना जोडणारा एक फाटा अगदी जवळून जात होता. अधूनमधून विजेवर चालणारी गाडी धावत येत होती. तिन्ही बाजूंनी रेल्वे असलेल्या त्या टापूत हजारो लहान लहान झोपडं एकमेकांना खेटून बसली होती. त्यांच्या डोकीवरून टाटा पॉवर स्टेशनचे राक्षसी टावर, डोकीवर विजेच्या तारांचे भारे घेऊन जवळची खाडी ओलांडून समोरच्या सह्याद्रीत शिरले होते. त्या टावरांची फौज त्या झोपड्यांच्या जवळूनच उठली होती. शेजारीच ती टाटा पॉवर कंपनी गुरगुरत होती. त्या टावरांच्या फौजेचे कूच पाहून सहज वाटत होते, केवढे हे महान कार्य, देशाला वीज पुरवण्याची केवढीही धडपड, केवढा त्याग. आणि डाव्या बाजूने तुळशी तलावाचे शीतल पाणी सर्व उपनगरे मागे टाकून शहरात शिरले होते. तर दुसऱ्या बाजूने तानसा आणि कांसा तलावापासून येऊन प्रचंड नळ आपली धुडे ओढीत गेले होते. 3 बाजूंनी रेल्वे, 2 बाजूंनी पाण्याचे नळ, डोकीवरून टाटाची वीज आणि तिथेच खाली हजारो माणसांची घरटी, ते सर्व पाहत बसली होती. सभोवती आधुनिक जगाची धावपळ चालू होती आणि ती धावपळ पाहत ती झोपडी भेदरली होती. जिथे जागा मिळेल तिथे आणि जमेल तसे झोपडे बांधले गेले होते. अगदी पेकाटाला पेकाट लावून झोपड्यांची पलटण उभी होती. तिथेच बरबाद्या कंजारी आपले झोपडे बांधून नांदत होता. त्याची जमातही तिथे राहत होती. तिथे नुसती कंजारी लोकांचीच वस्ती नव्हती, तर फासेपारधी, डवरी, भिकारी, डोंबारी, वडारी, बेलदार, घिसाडी, गारुडी अशा अनेक जमाती तिथे राहत होत्या. डांबरी कागद, जुने पत्रे, कुचक्या फळ्या, सडकी बारदाने यांचीच ती पाले उभारली होती. जे काही निकामी झाले होते, ज्याची मुळीच गरज उरली नव्हती, अशा सर्व वस्तू आणून त्या कामी लावल्या गेल्या होत्या. आणि त्या ठिकाणी शेकडो नव्हे तर हजारो माणसे राहत होती. जणू काय त्या निकामी वस्तूंच्या पालात राहणारे ते लोक आणि त्यांनी पैदा केलेल्या त्या सर्व वस्तू एकच असून त्यांचीही जणू आता कुणाला गरज उरली नव्हती. तिथे पाण्याचे नळ नव्हते, दिवे नव्हते, संडास नव्हते. तिथे होते
ते फक्त दारिद्र्य, अंधार, क्रूरता, भेसूर अज्ञान, दुष्ट दुर्गंधी. सुसंस्कृत जग अर्ध्या मैल अंतरावर दचकून उभे होते. ते पुढे जात नव्हते. त्याची कोणीतरी वाट रोखली होती. तिथे राहणाऱ्या कोणाही माणसाला या जगात कामगार म्हणून जगण्याचा मान मिळत नव्हता. कोणीही आपल्या मनगटाच्या जोरावर जगत नव्हता. मात्र तसे जगण्याची शिकस्त करीत होता. जो मार्ग दिसेल त्या मार्गाने आपल्या जीवनाची गाडी हाकणे त्यांना भाग होते. खून, दरोडे, चोऱ्या, लुटालूट हे मार्ग त्यांना सहज शक्य होते. परंतु त्यांनी त्याचा अवलंब मात्र केला नव्हता. त्यांनी आपल्या जगण्याची जबाबदारी प्रचलित राज्यकर्त्यांवर मुळीच टाकली नव्हती. त्या लोकांपैकी कैकांना पोसण्याची जबाबदारी माकडावर येऊन पडली होती. जणू तोच तेवढा इमानी प्राणी होता, म्हणून तो त्यांच्यात राहत होता. त्यांच्यासाठी उड्या मारित होता. आपले नकटे नाक उडवून भीक मागत होता. तो रामकालीन लंकेवर चढाई करणारा जीव दारोदार फिरून आपल्या धन्याला जगवत होता. काहींनी आपले पोट गाढवावर लादले होते. तो सर्वांच्या दृष्टीने बेअक्कली गाढव धन्यासाठी पडेल ते ओझे वाहून नेत होता, राबत होता आणि आपल्या मालकाचे पोट भरीत होता. त्या एका गाढवाला राखण्यासाठी त्या बेलदाराची 3 पोरं जीव टाकीत होती. कोणी शिंदीची पाने आणून त्याचे झाडू करून मुंबापुरीची घाण काढीत होते. कोणी जुना काथ्या आणून त्याला पिंजून त्याची चराटे वळून विकीत होते. कुणी लाकडे आणून त्याच्या खाटा तयार करीत होते. परंतु एवढे करूनही त्यांची पोटे भरत नव्हती. सागरात चिमूटभर साखर टाकण्यासारखे होत होते. त्या वस्तीत राहणारी लहान मुले रोज सकाळी संध्याकाळी टोपल्या डबडी घेऊन शहरात बाय भातवाडा, बाय भातवाडा असे ओरडत आणि शेवटी गल्लीत शिरून पडलेला भात घेऊन परत फिरत. त्या गल्लीत राज्य करणारी मांजरे त्या पोरांना काहीच बोलत नसत. जणू काय त्यांनाही माहीत होते की मुले म्हणजे फुले. काही लोक दिवसभर या विशाल मुंबईत फिरून जे काही सापडेल ते आणून आपल्या पोटात टाकीत. कोणी सडकी भाजी, पडका भात, मेलेली बदके, कोंबडी, टाकून दिलेली अंडी ते आणीत होते. जणू काय त्यांना सजीव असे काहीच नको होते. सर्व निर्जीव त्यांना आवडत होते किंवा ते लोक स्वतः निर्जीव होते. परंतु ते गात होते, बोलत होते, चालत होते, जगण्याची धडपड करीत होते, प्रामाणिकपणे जगत होते. बरबाद्याही त्यांच्यात राहत होता. तो पोटासाठी कानमळ काढण्याचे काम करीत होता. येणाऱ्या जाणाऱ्यांचा कान मटकन पकडून 2 पैशासाठी त्याच्या कानात काटूक घालून उगीच टोकरत बसत होता. परंतु इमानाने, बेईमानीने नव्हे. बरबाद्याची उंची 6 फूट होती. धिप्पाड देह, काळा सावळा रंग, रुंद गर्दन, लांब पण शेवटी पसरट झालेले नाक, गुबगुबीत गाल, मोठे डोळे, दाट भुवया आणि वळचणीप्रमाणे लोंबणाऱ्या मिशा याही त्याच्या देहाला साजेशाच होत्या. गालफडात धरलेले काळाकांडी पान, त्यामुळे
त्या मिशांचे शेंडे लाल झाले होते. किंजाळात पवीड अडकल्याप्रमाणे त्याच्या मिशात पानाचा चोथा अडकलेला असे. शिवाय मोठेच्या मोठे पागोटे, गुडघ्यापर्यंत लांब पैरण, खाली 2 पदरी धोतराची लुंगी, पायात रबरी बूट असा बरबात्याचा थाट असे. त्याला सारे लोक विचकून वागत. तो सदा बाह्या वर करूनच फिरत असे. त्याच्या मनगटाचे केस दुरून दिसत असत. कानात हिना या अत्तराचा फाया खोवून दिलेला दुरूनही दिसे. एखाद्या मास्तराने आपला टाक कानावर ठेवावा तशी लोखंडी सळी त्याच्या कानावर ठेवून दिलेली असे. त्या सळीने तो गिऱ्हाईकांचे कान टोकरी. गळ्यात एक लहानशी चामड्याची पेटी, तिलाही रिंगे भिंगे जडलेली. त्या पेटीत एक चिमटा, थोडासा कापूस आणि लहानशी तेलाची बाटली. असा तो बरबाद्या लोकांचे कान टोकरून आपल्या 2 मुली निल्ली आणि दुल्ली यांचे व बायकोचे अशी 4 पोटे भरीत होता. त्याची बायको व 2 पोरी याही काही बसून नसत. जुना काथ्या आणून त्याचा वाक करून चऱ्हाटे वळून विकीत. त्यामुळे बरबाद्या पोटाला पोटभर खाऊन रुबाबात राहत होता. शरीराने धिप्पाड, डोके फिरू, शिवराळ म्हणून लोक त्याला भीत होते. गडी माणसे हटकून त्याला रामराम करीत. बरबाद्या कोणाचेही ऐकत नसे. जर त्याचे डोके फिरले आणि त्याने आपली काठी काढली तर सारी वस्ती गर्भगळीत होत असे. त्याच्या एकाच दणक्यात जुन्या कागदाची पाले क्षणात साष्टांग नमस्कार करायची आणि पालाचा मालक हात जोडून शरण यायचा. बरबाद्याची निल्ली नुकतीच वयात आली होती. ती तोंडात पानाचा विडा घेऊन मान खाली घालून इकडून तिकडे जायची. अगदी बेपर्वा चालायची. ती कोणाकडेही ढुंकून पाहत नसे. दिव्याला काजळी आल्याप्रमाणे निल्लीच्या ओठावर पानाची काजळी जमत होती. तेव्हा तर निल्ली भलतीच देखणी दिसायची. बेकार पोरे निल्लीसाठी मरत होती, झुरत होती. कल्याणच्या हाजी मलंगला नवस करीत होती. त्यांची मागणी होती, एवढी बरबाद्याची निल्ली मिळू दे. परंतु कोणताही देव त्यांना पावत नव्हता. निल्ली डोळेभर दिसत सुद्धा नव्हती. पोरे गोंडा घोळीत होती, पण निल्ली पान खाऊन फक्त थुंकत होती. आणि जर एखाद्या उर्मट पोराने निल्लीची छेड काढली तर मग बरबाद्याची काठी बाहेर निघत होती. ही काठी त्या पोरांच्या घरादाराचा बुकना करायची. एकदा दुपार झाली होती. सर्व लोक आपल्या पोटाच्या पाठी निघून गेले होते. कुणी येत होते, येऊन धगधगत होते. बायका चऱ्हाटे वळीत होत्या. म्हातारी माणसे खोपटाची राखण करीत होती. लहान पोरे आई वडील येण्यापूर्वी विड्यांची तलप भागवून घेत होती. कोणी छापाकाटा खेळत होती. कोणी शिव्या देण्याचा सपाटा चालवित होते. सारी वस्ती भकास दिसत होती. तिच्यावर उन्हाच्या झळा घोटाळत होत्या. जणू ती वस्ती गरम निश्वासच टाकीत होती. मेलेल्या कोंबड्यांच्या, बदकांच्या पंखाचे ढीग वारा विस्कटीत होता. पालांची पाखी लटलटत होती. लहानशी वाऱ्याची झुळूक त्यांना कापरे भरवीत होती. दारातले
डबे उन्हाने तापले होते. जागोजाग असलेले राखेचे ढीग उठून उभे राहत होते. एखाद्या घळीत वाघ पडावा तसा बरबाद्या पालात पडला होता. त्याची बायको चहा करीत होती. निरली आणि दुल्ली तिच्या बाजूला बसल्या होत्या. काय बरबाद्या, काय करतो? बरबाद्याच्या शेजारी दल्लाराम उघडा बोळकाच दारात आला होता. त्याने वाकून विचारताच बरबाद्या गुरकला. काय र, काय म्हणतोस? अरे काय, बोल ना. आणि असा बाहेर काय खडा, आत ये ना. बरबाद्या पडूनच म्हणाला. दल्लाराम आत आला. जवळ बसत गंभीर चेहरा करून म्हणाला, तुझी निल्ली माझ्या सैद्याला देतो? काय देणार? तूच बोल, काय घेणार? दल्लाराम म्हणाला. हे पहा, 500 आणि बस बस. दल्लारामने बरबाद्याला मध्येच अडवून म्हटले. अरे 500? पुढं बोलूच नको. बरबाद्या उठून बसला आणि म्हणाला, अरे का साला बोलू नको? त्याने निल्लीचे तोंड वर करून दाखवले. ही निल्ली आहे का आरसी? मग साल्या माझा सैद्या काय कमी आहे? दल्लारामाने नाक फेंदारून प्रश्न केला. अरे जा, मोठा आला सैद्याचा बाप. अरे तो सैद्या माणूस आहे का माकड? बरबाद्याने आपल्या भावी जावयाबद्दल प्रश्न केला आणि दल्लाराम म्हणाला, हे पहा, 200 घेतो का? काय 200? कबूल. बरबाद्याने दल्लारामाच्या हातात हात दिला. लगेच दल्लाराम बाहेर पडला. अरे इधर राव, ओरे इधर राव असे ओरडून त्यांनी लोकांना जमवले आणि सांगितले, बरबाद्याने आपली निल्ली माझ्या सैद्याला दिली. सर्वांना पानपट्टी मिळाली. दुसऱ्या दिवशी जमात जमली. मोठे पुढारी आले. बरबाद्याला 200 रुपये मिळाले आणि दल्लारामाचा हडकुळा, जळक्या तोंडाचा, बगळ्यासारख्या मानेचा, भला उंचच्या उंच सैद्या नवरदेव झाला. हळदी झाल्या, लग्न झाले. तारुण्याने बहरलेली, मोराप्रमाणे नाचरी, आपल्या सुंदरतेचा बेहद गर्व करणारी ती निल्ली दल्लारामाची सून आणि सैद्याची पत्नी झाली आणि सासरी गेली. मुलीने दिल्या घरी आणि गेल्या घरी मरावे हा नियम त्या जमातीला लागू नव्हता. तर मुलीने तिच्या घरीच जन्मभर मरावे असा दंडक होता. तिथेच तिने मरायचे होते आणि तशी मरायला निल्ली गेली म्हणजे शेजारच्या पालात गेली. बरबाद्याची सत्ता मात्र तिच्यावर मुळीच उरली नाही. निल्ली नांदत होती. महिने येऊन जात होते. सैद्याला ताप येत होता. त्याचे शरीर खचत होते. तो खोकत होता. त्याला झोप येत नव्हती. दल्लारामने त्याला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासून सांगितले, याला क्षय झाला आहे. याला कोरडी हवा मिळावी म्हणून बाहेर गावी पाठवा. परंतु दल्लारामला गाव नव्हते आणि त्याच्याजवळ पैसा नव्हता. मग सैद्या कुठे जाणार? तो झुरू लागला. मनाशी म्हणू लागला, आपणाला क्षय झाला, आपण जगणार नाही. बरोबर 6वा महिना उगवला आणि सैद्याने डोळे झाकले. निल्ली रंडकी झाली. तिचे तारुण्य रंडके झाले. तिची फसवणूक झाली. परंतु जरी नवरा मेला तरी निल्ली विधवा झाली तरी तिला सासऱ्यापाशीच जन्म काढायचा होता. जन्मभर तिला त्याच घरी राहणे भाग होते.
वाटेल ते करून दिल्या घरी मरणे अवश्य होते. मग ती काय करणार? जमातीचा नियमच तसा होता. निल्ली विधवा झाल्याने बर्बाद्याला वाईट वाटले, पण तो काय करणार? 200 रुपये घेऊन तो मोकळा झाला होता. त्याची निल्लीवर सत्ताच नव्हती, ती फक्त दल्लारामची होती. निल्ली ही दिल्या घरी नांदू लागली, परंतु तिचे तारुण्य तिला हैराण करू लागले. तिच्या कोमल भावना तिला निजू देईनात. ती मनात झुरू लागली. ती खिन्न झाली होती. कसल्या तरी झळा तिला लागत होत्या, चटके बसत होते. अजून किती वर्ष आपण या घरात अशीच काढणार? हा जन्म कसा जाणार या चिंतेने ती होरपळून निघत होती. जणू तिच्या नुकत्याच फुलणाऱ्या कळीवर निखारा ठेवला गेला होता. समोरच्या पालातला हैदऱ्या निलीकडे सारखा पाहत होता. रोज तासनतास टक लावून पाहत होता. निल्ली जेव्हा त्याच्याकडे पाही तेव्हा तेव्हा त्याचे डोळे तिच्यावर रोखलेले असत. त्याच्या नजरेला नजर भिडताच निल्लीला कसनुसच वाटे. तिच्या हृदयात विलक्षण लहर तरंगत राही. पुढे पुढे हैदऱ्याच्या नेत्राला नेत्र भिडताच निल्लीच्या अंगात विद्युत संचार होऊ लागला आणि मग ती हैदऱ्याचाच विचार करू लागली. एका अंधाऱ्या रात्री गडद काळोखात निल्ली गडप झाली आणि सकाळी त्या वस्तीत हाहाकार उडाला. अज्ञान, दारिद्र्य, लाचारी आणि तारुण्य यांचे भयंकर मिश्रण होऊन त्यांचे लाहल निर्माण झाले आणि त्याने निल्लीला त्या वस्तीतून नाहीशी केली. सकाळीच बर्बाद्या उठून जवळच्या संडासमध्ये कपडे धुवून स्वच्छ करीत होता. त्याने पैरण वाळत लावली होती आणि पागोटे धुवायला घेतले होते. त्याला 2 आडवे तिडवे सबके देऊन नंतर तो लुंगीवर वळणार होता. इतक्यात पालात बोंबा बोंब उठली. ओ दया रे, मर्या रे, ओ दया, अशी ओरड सुरू झाली आणि दुल्ली धावत आली. अरे बा, दुल्ल्याने घर मोठ्या, दुल्ली म्हणाली आणि बर्बाद्या उठून उभा राहिला. त्याने लुंगी वर धरून धूम ठोकली. अगदी वाऱ्यासारखा तो पालात आला. त्याने पालात शिरून आधी आपली काठी काढली. त्याचे पाल खरेच पेचकटून पडले होते. बर्बाद्याने दल्लारामकडे डोळे फाडून पाहिले. काही विचारले नाही. सरळ काठी फिरवली आणि हाणाहाणीला सुरुवात केली. दुसऱ्याच झपाट्यात दल्लारामाचा देह धरणीला पडला. सर्वत्र बोंब उसळली. दल्लाचे भाऊबंद उठले. त्यांनीही काठ्या काढल्या आणि ते बर्बाद्यावर तुटून पडले. 20-25 लोकात एकटा बर्बाद्या घुसला आणि एकेका दणक्यात एक एक गडी खाली पाडू लागला. एक कडाका पालात मारून त्याचे कंबरडे मोडू लागला, तुडवू लागला, ओरडू लागला. त्याच्यावर 4ही बाजूंनी मारा होत होता. दुल्ली रडत होती. तिची आई बोंबलत होती. बर्बाद्या ज्याला खाली पाडील त्याची माणसे बोंबलत होती. बोंबेत सारखी भर पडत होती. शेवटी चहू बाजूंनी मारा होऊन बर्बाद्या दमून रक्तबंबाळ होऊन खाली पडला. मारामारी बंद झाली, पण रडारडी चालू होती. बर्बाद्याची बायको ओरडत होती. संध्याकाळ झाली. त्या वस्तीवरचा प्रकाश नाहीसा झाला आणि भेसूर अंधाराने झडप घातली. सर्वत्र काळोख दाटला. हजारो जीव त्यात गडप झाले. पार एकमेकाला दिसेनासे झाले. फक्त माणुसकीला साथ देणारे आणि हजारो जीवांप्रमाणे मिनमिनत
जळणारे दिवे पेटले. बरबाद्याची पंचायत बसली. मोठमोठे पंच जमले. निरनिराळ्या झोपड्यांतून ते आले होते. सरपंच, फरडे बोलणारे, जन्मभर जमातीचा न्याय निवडणारे सर्व जमले. दुसरे कोणीही नव्हते. भारतीय संस्कृतीचे मिरासदार, तरफदार, वारसदार यापैकी कोणीही नव्हते. ते जगच निराळे होते. ते संस्कृतीला माहीत नव्हते. परंतु आशियाच्या एका मोठ्या देशाच्या, भारताच्या राजधानीच्या मुंबापुरीच्या अगदी जवळ ते जग होते. जगप्रसिद्ध लेबर कॅम्प जवळ त्या ओसाड जागेत बरबाद्याचा खटला उभा राहिला. डोक्याला पट्टी बांधलेला दल्लाराम, सारे पंच, त्याची भावकी एका बाजूला बसली होती. रक्ताने नाहलेला बरबाद्या हातात ठोंका घेऊन एका बाजूला उभा होता. त्याची गुरमी तिळभरही ढळली नव्हती. सर्वत्र निशब्दता पसरली होती. बरबाद्या, बोल. तुझी निल्ली हैदऱ्या घेऊन गेला हे खरं आहे का? एका पंचाने सवाल केला. अरे साल्या, मी काय तिला जायला सांगितलं काय? बरबाद्याने एक शिवी हसाडून पंचाला उत्तर दिले. पंचाला धक्का बसला. तो भडकून गेला. निल्लीने केवढा अन्याय केला होता. मनुष्य प्राण्याच्या उत्पत्तीपासून चालत आलेला नियम तिनं मोडला होता. नवरा मेला तरी सासऱ्याजवळ नांदण्याचा कायदा तिने मोडला होता. असे असून हा सैतान बरबाद्या उलट बोलत होता. पंचांना साल्या म्हणत होता. हे सर्वच त्यांना नवे वाटत होते. सर्वच लोक बरबाद्यावर खवळून उठले. बरबाद्याने काठी सरळ केली. दगडावर आपटून आवाज काढला. पुन्हा सर्व शांत झाले. पुन्हा पंच म्हणाला, ए भडव्या, निल्ली गेली की नाही? तुझा बाप भडवा, डुकराची अवलाद बेट्या. अरे साल्या, तो हरामजादा सैद्या मेला, नरकात गेला, म्हणून माझी निल्ली गेली. बरबाद्याने कडवा जबाब दिला आणि लगेच दुसरा पंच पुढे उडी मारून म्हणाला, निल्ली गेली हे तुला कबूल हाय का? सैद्या मेला हे तुला कबूल हाय का? कबूल, पंच उत्तरला. मग माझी निल्ली गेली, कबूल. कबूल, मग काढ 200 दंड. मध्येच एक पंच म्हणाला, सैद्या का मेला ते आधी सांग. बरबाद्या. उशीर गप्प बसलेला एक पंच पुढे येऊन म्हणाला, दल्लाराम, सांग, सैद्या का मेला, कसा मेला? आणि मग दल्लाराम उठून हात जोडून म्हणाला, मी आपलं लेकरू हाय मायबाप. सर्वांनी माना डोलवल्या. दल्लाराम पुढे म्हणाला, पोराला वाईट बिमारी झालती. डॉक्टरनं जागा बदल म्हणून सांगितलं, पण आपण कंजारी लोक कुठं जाणार? गाव नाही, जिथं राहतो तेच गाव. शेवटी पोरगा मरून गेला. म्हणून काय याच्या निल्लीनं पळून जावं का? दल्लाराम खाली बसला आणि बरबाद्या उठला. तो मोठ्यानं म्हणाला, पण तुझा पोरगा मेला नसता तर माझी निल्ली गेली असती का? बोल. मग काय तिची हिंमत होती जायची? दल्ला उत्तरला. मग टाक 200 तूच दंड. बरबाद्या ओरडला. वारे वा, मोठा बालिस्टर बेटा आलास 200 दंड मागणारा. एक पंच म्हणाला आणि बरबाद्याने पुढे होऊन त्या पंचाच्या मिशीचा झुपका पटकन धरला ने हलवीत तो म्हणाला, आणि तू मोठा मॅजिस्टरचा बेटा आलास मला 200 दंड मागणारा. तेव्हा एक पंच काखेत कुबडी घेऊन उड्या मारीत आला. त्याचा एक पाय आणि एक हात त्यानं पहिल्या
महायुद्धात जर्मनीच्या कैसरला अर्पण केला होता. तो शांतपणे म्हणाला, बर्बाद्या, ही पंचकी आहे. सरळ सांग, तुला म्हणायचंय तरी काय? कुबड्यानं प्रश्न करून बर्बाद्यावर नजर रोखून ठेवली. तेव्हा बर्बाद्या म्हणाला, मी दंड देणार नाही. तेव्हा तो लंगडा पंच भडकून दल्ल्याकडे फिरून चिरकला, दल्ल्या, बर्बाद्या साला डुकराची अवलाद आहे. भडव्याचा कानच कापला पाहिजे. तू कुत्र्याचा मूत आहेस. बर्बाद्या डोळे फिरवीत म्हणाला, सरळ बोल, नाहीतर तुझी दुसरी तंगडी गमावून बसशील. बर्बाद्याची ती धमकी ऐकून तो लंगडा पंच नरमला. तो आवाज खाली घेऊन म्हणाला, ही जमात आहे नि हे पंच आहेत, तेव्हा तू जरा तोंड आवरून बोल. मग कसा बोलतोय मी? बर्बाद्यानं पुन्हा आवाज चढवला. तो सर्व पंचांना उद्देशून म्हणाला, हे पहा पंच लोक, तुमच्या पोरीचे नवरे मेले असते आणि मग त्या पोरी पळून गेल्या असत्या, तर तुम्ही काय केलं असतं? याचा आधी जबाब द्या. आम्ही काय करणार? आम्ही गप्प बसलो असतो. सर्वांनी एकच जबाब दिला. तेव्हा बर्बाद्या एका पंचासमोर उभा राहून त्याला म्हणाला, तुझे 5 जावई मरून तुझ्या पोरी पळून गेल्या असत्या, तर तू 1000 दंड दिला असतास का? इतके पैसे कसं? ते कठीण होतं. तो पंच खजील होऊन म्हणाला, मग चोरा, मला पैसे दे म्हणून कसं रे सांगतोस? बर्बाद्या भडकून म्हणाला, जा, मी दिडकी देणार नाही. हा साला दल्ल्या, याला कुठं घर असतं तर आपल्या पोराला हवा बदलायला हा घेऊन गेला असता. मग तो सैद्या मेला नसता आणि माझी निल्ली पळून गेली नसती. असं म्हणून तो दंड ठोकून मिशांना पीळ भरू लागला. मग आम्ही आता तुझा कान कापणार, हुक्का पाणी बंद करणार नि तुला पंचकीला घेणार नाही. कापा साल्याचा कान. सर्व पंचांनी ओरडून निर्णय दिला. तेव्हा बर्बाद्या त्यांच्यापेक्षा चढ्या आवाजात गरजला, नरकात जावा साल्यांनो, कापा माझा कान. मी तुम्हाला डरत नाही, म्हणे कान कापणार. मग एका पंचाने वस्तारा घेतला. त्याने तो तळ हातावर पाजळला. नंतर वस्ताऱ्याची धार अंगठा फिरवून पाहत तो म्हणाला, हे बघ बर्बाद्या, आम्ही तुला खतम करू. अजून पंचांना शरण येऊन दंड भर आणि मोकळा हो, नाही तर मरशील. माझी खोपडी फिरवू नका. बर्बाद्या चिडक्या आवाजात म्हणाला, मला धमक्या देऊ नका. मी हॉटेलात चाय पिईन, मी संडासातल्या नळावर पाणी भरीन, पण तुमच्या पंक्तीला येणारच नाही. बरं मग ठीक, कापा त्याचा कान नि फिरू द्या साल्याला मुडा. एका पंचाने घाई करीत म्हटले. तोच दुसऱ्याने एक कुत्रे धरून पुढे आणले. सर्वांनी त्या कुत्र्यावर अबीर गुलाल उधळला. तेव्हा जमलेले सर्व लोक भीतियुक्त सुरात बोलू लागले, आता बर्बाद्या मुडा होणार. त्या कुत्र्याचा कान कापा. मुख्य पंचानं हुकूम सोडला. ठीक आहे, कापा. बर्बाद्या काळोखात गुरकला. कापा डुकरांनो, माझा कान कापा. तसा एका पंचानं दिवा पुढे आणला. दुसऱ्याने कुत्र पुढं ओढलं आणि तिसऱ्याने त्याचा कान चिमटीत धरला आणि वस्ताऱ्यानं तो खसकन कापला. त्याचबरोबर ते कुत्र मोठ्यानं केकाटू लागलं. त्याच्या कानातून रक्ताची धार गळू लागली नि ते भीतीनं वेडपिसं होऊन कान झाडीत पळत सुटलं. सर्वत्र दुःखाची छाया पसरली नि सर्व लोक गंभीर झाले.
उशिरानं एक पंच म्हणाला, आजपासून बरबाद्या वाळीत पडला. त्याचे हुक्का पाणी बंद. यापुढे त्याचा रोटी व्यवहार, बेटी व्यवहार बंद. मग सर्व लोक घरोघर गेले. बरबाद्याही घरी परतला. तो स्वतःशीच बोलत होता, या चोरांना माझा कान कापून नि मला वाळीत टाकून आनंद झाला असेल, मोठं भूषण वाटलं असेल, पण त्यांना त्यात काय मिळणार आहे? या साऱ्यांना पिलेग होत नाही, यांच्या रांडा रांडक्या का होत नाहीत? ठीक, मी बरबाद्या आहे. मीही त्या साल्यांचे कान नाही कापले तर नावाचा बरबाद्या नव्हे. सर्व लोक झोपले होते, पण बरबाद्या कंजारी जागाच होता. तो बडबडत होता. काल त्याने पंचांचा निर्णय झुगारला होता. असं पूर्वी कधीच घडलं नव्हतं. जमातीच्या पंचाविरुद्ध बंड करणं सोपं नव्हतं, नि बरबाद्यानं तेच केलं होतं. तो स्वतःचा विजय समजून बडबडत होता. मध्यान्ह रात्र उलटून गेली. मग त्याला झोप लागली. रात किड्यांच्या किरकिरीने वातावरण भरून गेले. त्या वस्तीतील सर्व लोक झोपले होते, तरी त्यांची मनं मात्र बोलत होती, लढत होती, कढत होती, नि उसासे टाकीत होती.